महत्वाची बातमी आहे। मुंबईच्या चेंबूरमध्ये पावसामुळे घर कोसळल्याची घटना घडलेली आहे। संत बाळूमामा चाळीत कोळी कुटुंबाचा संसार त्यामुळे उघड्यावर आलाय। पावसामुळे सर्व संसारोपयोगी साहित्याचं नुकसान झालंय। सदर ठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसन करण्याची रहिवाशांनी आता मागणी केली आहे। मुंबईच्या चेंबूरमध्ये ही घर कोसळल्याची घटना घडली आहे। संत गाडगे महाराज सोसायटीच्या बाजूला असलेली जी संत बाळूमामा वसाहत ही जी झोपडपट्टी आहे, इथे आज एक मूग कोसळलेला आहे। कोळी कुटुंबावर आज दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे, कारण आज भर पावसात ते उघड्यावर आलेले आहेत। याला मुख्य कारण म्हणजे सगळीकडे एसआरएचे प्रकल्प चालू आहेत आणि एसआरएचे प्रकल्प सगळी लोक भरोशावर आहेत की लवकर आम्हाला बिल्डिंगमध्ये घर मिळेल। शासनाचा किंवा या जे बिल्डर आहेत यांचा कचाट्यात सापडलेला हा एसआरए प्रकल्प कधी एकदा त्यांना एसआरएचे रूम भेटतील याचीच सगळी लोक प्रतीक्षा करतात। भविष्यामध्ये अशी जीवितहानी होऊ नये आणि लोकांचं नुकसान होऊ नये, सर्व लोकांनी एकत्र होऊन या लोकांना न्याय देण्यासाठी आपण एक लढा उभा राहावा अशी मी विनंती करतो। या संदर्भात सद्य परिस्थितीचा आढावा आपण घेणार आहोत। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव त्या ठिकाणी उपस्थित आहेत। स्वप्नील, काय आहे सद्य परिस्थिती? कृपा, पहिल्याच पावसामध्ये एका कोळी कुटुंबाला उघड्यावर येण्याची वेळ आलेली आहे, कारण काल रात्री जो मुसळधार पाऊस झाला यामध्ये त्यांच्या घराची भिंत कोसळलेली आहे। या ठिकाणी आपण जर बघितलं तर पूर्ण संसार हा उघड्यावरती आल्याचं पाहायला मिळतंय। या चिंचोळ्या गल्लीतून आतमध्ये गेल्यावर पहिलंच घर हे लागतं आणि घराच्या जी सुरक्षा भिंत आहे या ठिकाणी आणि वरच्या मजल्यावरची जी भिंत आहे ती पडलेली आहे। त्याच्यामध्ये घरातील काही सामान सुद्धा बाहेर पडलेलं आहे। याचप्रमाणे घरामधील आपण जर साहित्य बघितलं तर हे सुद्धा बाहेरून दिसतंय। त्यामुळे या घरातील जे कुटुंबीय आहे त्यांना इतरत्र दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे या आजूबाजूच्या घरांना सुद्धा त्याच ठिकाणी सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे। मात्र एकूणच आता झोपडपट्टी पुनर्वसन विभागाकडे आमची पुनर्वसन करावी अशा प्रकारची मागणी त्यांनी केलेली आहे। मात्र एकूण या ठिकाणची परिस्थिती जर बघितली तर सध्या पहिल्याच पावसामध्ये ही भिंत कोसळलेली आहे। एकंदरीत हा जो भीषण अशी ही परिस्थिती आपण पाहायला मिळते। मात्र यामध्ये कोणीही जखमी झालं नाहीये, जीवितहानी झाली नसली तरी मात्र आर्थिक नुकसान जे आहे ते या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळतंय। काल अधिकारी येऊन गेलेले आहेत, पालिकेचे या ठिकाणी अग्निशमन दलाचे अधिकारी सुद्धा येऊन गेलेले आहेत। नक्की काय त्यांनी सांगितलेलं आणि काय सूचना केलेल्या आहेत हे आपण या राजेंद्र नगराळी आपल्यासोबत या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते जे कालपासून या ठिकाणी वॉच ठेवून आहेत त्यांच्या माध्यमातून सर्व या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र काय नक्की अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे, तुम्हाला काय आश्वासन देण्यात आलेलं आहे कुटुंबाला? काल हे संत बाळूमामा सोसायटी आहे, एसआरएची सोसायटी आहे, तर इथे हे घर पडल्यामुळे काल अचानक ही गोष्ट झाल्यामुळे जे महानगरपालिकेचे किंवा संबंधित अधिकारी आले त्यांनी आज येऊन पूर्ण त्याचा सर्वेक्षण करून त्या कुटुंबाला जे काही मदत होईल ते करायचं आश्वासन दिलेलं आहे। दुसरी गोष्ट, संपूर्ण चेंबूर आणि घाटले परिसरामध्ये एसआरए मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि महाराष्ट्रीयन आणि गोरगरीब लोक राहतात। ह्या लोकांनी आपले घरं आज नाही उद्या बिल्डिंगमध्ये जाणार ह्या हिशोबाने कुणी आपले घरं बनवलेली नाहीत आणि त्याच्यामुळे आज हा असा प्रसंग आलाय। आज वित्तहानी झाली, उद्या मोठ्या प्रमाणात जीवितहानी होऊ शकते आणि सगळे एसआरएचे प्रकल्प आहेत हे प्रशासनाच्या आणि बिल्डरच्या ह्या कचाट्यात अटकलेले आहेत। तरी सर्वांना विनंती आहे की कृपया सर्वांनी पक्ष जात धर्म सोडून एकत्र येऊन ह्या लोकांकरता आपण सर्वांनी येऊन एक आंदोलन उभारणं गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून लोकांना लवकरात लवकर एसआरएची घरं मिळाली पाहिजे। तर कृपा, आपण जर बघितलं तर अतिशय चिंचोळी गल्ली आहे आणि या चिंचोळी गल्लीतूनच येण्या जाण्याचा रस्ता हा या परिसरातील जे चाळकरी आहेत त्यांचा होता। मात्र गल्लीच्या सुरुवातीलाच ही भिंत कोसळल्यामुळे आता हा रस्ता बंद झालेला आहे। त्यामुळे लवकरात लवकर याची जो मलबा आहे तो हटवण्यात यावा आणि रस्ता सुकर करण्यात यावा आणि अशा प्रकारे जे या ठिकाणी रहिवासी आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा आता चिंतेचं आणि भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। त्यामुळे या ठिकाणी आम्हाला दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात यावं अशा प्रकारची मागणी या रहिवाशांकडून होताना पाहायला मिळते। कृपा, निश्चितच स्वप्नील, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या अधिकच्या माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।